अंधश्रद्धा निर्मूलन संघर्ष समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी बचाव पक्षातर्फे 2 नव्या साक्षीदारांची नावं कोर्टात सादर करण्यात आली आहेत। पुढील सुनावणीवेळी दोन्ही साक्षीदारांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। या प्रकरणी पुढील सुनावणी आता 5 जानेवारीला होईल। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे। पुण्यामध्ये 27 ते 30 डिसेंबरला शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलाय। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे मोर्चाचं नेतृत्व करतील। या नियोजनासाठी आज पुण्यात महाविकास आघाडीची बैठक आहे। महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय। 30 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान राज्यात कोरोनाचे रोज 1 ते 3 नवे रुग्ण आढळत होते। मात्र काल कोरोनाच्या 11 रुग्णांची नोंद झाली आहे। यातले 8 रुग्ण मुंबईतले आहेत। त्यामुळे राज्यातल्या कोरोनाची रुग्णसंख्या थेट 35 वर पोहोचली आहे। ठाण्यात कोरोना रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। या रुग्णांवर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आता अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानं आरोग्य यंत्रणा ऍक्शन मोडवर आली आहे। पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयाच्या नव्या इमारतीसाठी सरकारनं 131 कोटींचा निधी मंजूर केलाय। केंद्र आणि राज्य सरकारनं हा निधी मंजूर केलाय। यामुळे आता 3,25,000 मनोरुग्णांसाठी नवी इमारत लवकरच उभी राहणार आहे। महाबळेश्वरपेक्षा धुळे थंड झाले। धुळे जिल्ह्यामध्ये पारा 7.5 अंशांवर आलाय। यंदाच्या हंगामातली ही निच्चांकी तापमानाची नोंद आहे। परभणी जिल्ह्याचं तापमान आज 10.3 अंश सेल्सिअसवर पोहोचले। त्यामुळे परभणीकरांना उबदार कपड्यांचा वापर करायला सुरुवात केली आहे। सकाळ संध्याकाळ नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत। आई भवानीचा गजर म्हणजे